आणि त्यानंतर अष्टमी ठाकरपडा संघाचे नामांकित खेळाडू संदेश ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत। संदेश ठाकरे यांसाठी देखील या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान या ठिकाणी केला जातोय। संदेश ठाकरे यांचा ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर मी प्रभाकर भोईर यांना विनंती करतो आपण आपल्या उपस्थित त्यांचं विशेष गौरवणी सन्मान आपण करायचंय। अँड बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय। चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी दोन संघांमधून रंगतो बिग सामना, कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकी टक्कर, दो विकेट में जबरदस्त धुमशान, दिवास्फोट दिवा, विपक्ष चेरोबा कोण। पहिला चेंडू अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला, चेंडूला अप ड्राईव्ह, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका, चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरला, आउट फील्ड मध्ये आपण पाहिलं होतं। एक चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त एक धाव। या एक धावेने कैलाश आपलं वैयक्तिक खातं खोलतो आणि स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती उदय याला। मित्र आज निश्चित या ठिकाणी शुभ आगमन झालेले दिवसपूर दिवस संघाचे नामांकित आमचे परम मित्र चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं। त्याचं कारण आपण पाहिलं होतं, फलंदाज थोडासा अवाक्य बाहेरचा चेंडू आपण पाहिला होता। एक खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा, पंचाच्या समांतर धाव मिळते अवंतर। अवंतर धावणे संघात धावसंख्या एक धावणे पुढे सकते, धावसंख्या होती बिनबाद 2 3 या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर असा अपड्राईव्हचा फटका आपण पाहतोय। चेंडू सरळ सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक चौकार येतोय। संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते, धावसंख्या होती ती 7, डबल वाईट होता। मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय A1 ट्रॉफी 2021 या स्पर्धेसाठी खास करून आपल्या गावचा संघ आपण या ठिकाणी पाहतो अष्टविनायक ठाकरपडा। या संघासाठी ऑल दी बेस्ट केलं जातं। सागर ठाकरे यांच्याकडनं अष्टविनायक ठाकरपडा चालू सामन्यातील दोन्ही संघ आणि त्याचबरोबर ऑर्गनाइज कमिटी या सर्वांसाठी त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं। धन्यवाद सागरजी। सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहतो। चेंडू सुंदरसा फ्लिकचा फटका आपण पाहतो, चेंडू ऑन साईडला येतो, एक धाव घेण्याची संधी दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जात नाहीये, मिळेल फक्त आणि फक्त एक धाव। एक धावेनी संघात धावसंख्या 1 ने पुढे सकते, धावसंख्या होती ती 12, षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे। अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती, दूरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर लाईनअप करू शकला, चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता, मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता। एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे। हलकासा अपील आहे, बघूया पंच दोन पंचामधून डिस्कस केला जातोय। आणि निश्चित या ठिकाणी फलंदाज कॉट बियान स्वरूपाने बाद होते कैलाश। नेक्स्ट न्यू बॅट्समन कमल जातोय, संघाचा संगणक कमल नेक्स्ट न्यू बॅट्समन बाद झालेल्या फलंदाज आपण कैलाशाला पाहिलं, पहिलं षटक प्रगती पथावर आहे। संघात धावसंख्या आहे ती 12।
अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फॅक पंचांचा इशारा फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेला आहे. एक महत्वाचा फलंदाज कमल हा बाद होतोय. लेग बिफोर या स्वरूपाने फलंदाज बाद होतोय. कमल संघाचा संगणक आहे. साजेशीच कामगिरी मात्र महत्वाच्या सामन्यामध्ये करता आली नाहीये. नेक्स्ट न्यू बॅट्समन किरण जातोय. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे किरण. सध्या नॉस्ट्राईकला स्ट्राईक रोटेट करतोय उदय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज सांभाळतो राजेश पंढरी भोईर यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेटमधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी आपण पाहतोय. चेरोबा कोण या संघाची नुकतीच संपन्न झाली स्पर्धा मित्र आपण पाहिली गावदी स्पोर्ट्स रांजनोळी आणि त्या स्पर्धेमधून या संघाने एक जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलं होतं. मात्र एका धावेने या संघ अंतिम फेरीमध्ये पराभूत झाला होता आणि दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस या संघाने पटकावलं होतं. सामना इक्वल झाला होता त्या ठिकाणी. चेंडूला सुंदरसा ऑन द ऑफचा फटका आपण पाहतो. चेंडू जातोय कव्हर क्षेत्राकडे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा. फेक थोडीशी रॉंगिंग आपण पाहिली होती आणि ज्या ठिकाणी एक धावे ठिकाणी दोन धावा कन्वर्ट केले जातात. दोन धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 14 षटक क्रमांक दुसरं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राजेश. चेंडूला सुंदर ऑनचा फटका आपण पाहतो. चेंडू मिडॉन सीमार्शकडे येतोय आणि आउट फील्ड मध्ये आपण शरद याला पाहिलं होतं. अतिशय प्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. या ठिकाणी मात्र थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. हलक्यात बॅट फक्त चेंडूला थोडीशी दिशा दिली जाते. चेंडू जातोय शॉर्ट कव्हरला. मिळते एक धाव. एक धावणी संघात धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होते ती 16. मित्र आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी खास करून भिवंडी तालुक्याचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ दिवा गेली 25 वर्ष सातत्याने क्रिकेटची सेवा ज्याच्या माध्यमातून झालेली असे आमचे परममित्र शशी म्हात्रे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम दीपक. आरसी पाटील फाउंडेशन या संघाचे नामांकित खेळाडू आमचे परममित्र आणि दिवा स्पोर्ट दिवा या संघाचे समर्थक आहेत. दीपकजी आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. शशी म्हात्रे मला वाटतं आठवड्याभर जेवले नाहीत. शिवरात्रीचा उपवास अजून संपला नाही. दीपक फलंदाज थोडासा स्टेपवर जाऊन चेंडूला अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. चेंडू बीट करतो क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षकाला 1 बॉल एका टप्प्याने चेंडू जातोय व्हाईट ऑफ लॉंग ऑन सेमी रशीच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सकते. 21 षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर चालू सामना मित्र आपण दोन संघांमधून पाहतोय. दिवा स्पोर्ट दिवा विपक्ष चेरोबा कोण. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एक धावणी संघात धावसंख्या एकने पुढे सकते. षटक क्रमांक दुसरं संपते. धावसंख्या 22-22. प्रतिशत आपण विचार केला तर 11 धावांची सरासरी आहे. पहिल्या षटकात आपण विचार केला तर 12 धावा. दुसऱ्या षटकामध्ये राजेशाच्या 10 धावा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. पाण्याची व्यवस्था करायची मैदानामधून. नेक्स्ट न्यू गोलंदाज पंढरी.
पहिल्या षटकात आलं प्रताप यांनी अतिशय प्रथम उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली होती गावदी स्पोर्ट्स रांजोणी या स्पर्धेमधून. त्या स्पर्धेचा मानकरी ठरला होता प्रताप. त्या स्पर्धेमधून तब्बल 9 फलंदाज ज्याने बाद केले होते तोच ठरतोय स्पर्धेचा मानकरी. आपण प्रताप याला पाहिलं होतं गावदी स्पोर्ट्स रांजोळी जी स्पर्धा आयोजित होती त्या स्पर्धेमधून अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी प्रतापीची आपण पाहिली होती. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाजीला सांभाळतोय पंढरी. पंढरी चेंडूला पुलचा फटका आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातोय डीप मधून. जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एकदा एकदम संघात धावसंख्या होती ती 23 षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावर आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं गोलंदाजी सांभाळतोय पंढरी. आणि निश्चित आपण पाहिलं होतं तो सापटेकर पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज सफल झाला होता. चेंडूला पुलचा फटका मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हता. चेंडू जातो शॉर्ट स्क्वेअर लेगला. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज पंढरी स्ट्राईक रोटेट करतोय उदय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका डाऊन द ग्राउंड शॉट. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. वैयक्तिक 17 धावा ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात एक महत्वपूर्ण कामगिरी दिवसभर दिवस संघाच्या माध्यमातून फलंदाज उदय. आणि या 17 धावांमध्ये जर आपण विचार केला 3 खणखणीत चौकार आहेत. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी उदय याची एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज पंढरी. राईट मोरचा मारा पंचांना क्रॉस करतोय. चेंडूला सुंदर सॉफ्ट ब्रेक. अतिशय चांगला फटका. चेंडू ग्राउंडेड होतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू जातोय शॉर्ट मिड ऑफला. मिळतील 2 धावा. 2 धावांनी संघात धावसंख्या दोन्ही पुढे सकते धावसंख्या होती ती 29. षटक क्रमांक तिसरा A1 भिनार आयोजित A1 ट्रॉफी 2021 स्पर्धेचं मित्र आपण अतिशय देखणं अप्रतिम उत्कृष्ट आयोजन पाहतोय. ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे आयोजन आपण पाहतोय. संदेश वखारे इन अदर्स टीम या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केलाय. चेंडू हवेमध्ये. वॉट अ कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झलक केला जातोय यतीन याच्या माध्यमातून. जबरदस्त एफर्ट्स आपण पाहिलं होतं. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगले नव्हतं. शॉर्ट सिलेक्शन फार महत्वाचं असतं मित्र. आपण पाहिलं होतं चेंडूला फोर्स केलं. चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषेकडे येतोय. ट्रॅव्हल झाला होता. लँडिंग झाला होता आणि सीमा लगत आपण पाहिलं होतं यतीन याला अतिशय जबरदस्त एफर्ट्स पाहिलं होतं. एक उत्तम कामगिरी जबरदस्त प्रयत्न केला होता आणि दुसऱ्या स्केल मधून चेंडूला कलेक्ट केलं गेलं होतं आणि महत्वाचा फलंदाज उदय याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात आली होती. नेक्स्ट न्यू बॅट्समन कृष्णा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज पंढरी. स्ट्राईक रोटेट करतोय किरण. या ठिकाणी मात्र दुर्वण खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये हलकासा स्पर्श आपण पाहतोय. महत्वाचा फलंदाज किरण याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात. चेंडूला छेडण्याचा प्रयत्न केला होता. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. जागेवरून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला आणि कॉट बिहाइंड स्वरूपाने फलंदाज किरण याची खेळी या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. महत्वाचा फलंदाज किरण बाद होते. संघात धावसंख्या स्थिर आहे 29. षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावर आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय पंढरी याची. नेक्स्ट न्यू बॅट्समन जगदीश.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज पंढरी. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका चेंडू सुंदर असा डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहिलं होतं. सुंदर अपॉलिकडे चेंडू सुंदर असा ड्राईव्ह केलं होतं आणि चेंडू वाईट लॉंग ऑन गमच्यामध्ये सरळ सीमारच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक फटका आपण पाहिला. क्रिकेटमधला सर्वात सेफ फटका आपण पाहिला होता. चौकार येतोय. चौकाने संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होती ती 33 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 33. विजय स्पोर्ट्स खांडपे आज संघ या ठिकाणी दाखल होतोय. संघाचा संघटक आणि त्याची इतर सहकारी सर्वांच्या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आणि संघाचा संघटक आणि त्याचबरोबर इतर सहकारी आपणास विनंती असेल आपण स्टेजवर व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. विजय स्पोर्ट्स खांडपे संघ या ठिकाणी दाखल झालेले आहे. संघाचा संघटक आणि त्याचबरोबर त्यांचे इतर सहकारी या सर्वांच्या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावरील संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज संजय. या ठिकाणी मात्र तुझा मेस टाइम फटका. असं वाटलं होतं की पंच झेल घेतात की काय. मिस टाइम फटका. संपर्क साधता आलं नव्हतं व्यवस्थित चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नव्हतं. धावसंख्या 35 चौथं षटक प्रगती पथावरील संघात धावसंख्या तिसऱ्या पंचांची उपलब्ध आहे. चेकनो भाऊ पाटील आणि खास करून चेकनो साठी एक स्पेशलिस्ट पंच आहे. तिसऱ्या पंचांची उपलब्धता चेकनोसाठी आणि चेकनोसाठी स्पेशल पंच आपण पाहतोय भाऊ पाटील. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संजय. चेंडूला थोडासा अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने प्रहार केला जातो. चेंडू ऑन साइडला येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेक उत्तम आणि निश्चित मात्र दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न अंगलट येतो आणि महत्वाचा फलंदाज कृष्णा याची खेळी संपुष्टात. मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय A1 भिनार आयोजित A1 चषक 2021 संदेश वखारे अँड अदर्स टीम यांची देण आपण पाहतोय. मग त्यामध्ये आमचे प्रभाकर जी असतील अगेन्स्ट मिस टाइम फटका. प्रतिम उत्कृष्ट झेलकाले केला जातो. महत्वाचा फलंदाज चिंतामण या ठिकाणी बाद होतोय. आणि नेक्स्ट न्यू बॅट्समन अर्जुन बुवा. नेहमीच सलामी येणारा आपण फलंदाज पाहतोय सुधीर. याचं खरोखर मनापासून कौतुक करून या स्पर्धेसाठी अपार कष्ट अपार मेहनत. A1 भिनार या संघाचा सुधीर, त्याचबरोबर आमचे संदेश वखारे असतील, प्रभाकरजी भुईर असतील आणि अदर्स टीम या सर्वांच्या स्पर्धेमध्ये एक अपार कष्ट अपार मेहनत आहे.
आणि या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केलाय, झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवाचा आशीर्वाद, मिळतील 4 धावा. कॅच विन द मॅच, घ्या कॅच जिंका मॅच, असं समीकरण नेहमीच क्रिकेटमधून आपण पाहत असतो. या ठिकाणी झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं आणि त्याचबरोबर 4 धावा. तेली गेलं आणि तुपी गेलं, मौका भी दिया और चौका भी दिया. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतोय, चेंडू जातोय डीप गलीमध्ये. एक धाव मिळेल, एक धावणी संख्या धावसंख्या, एक धावणी पुढे सध्या धावसंख्या, एक आणि पुढे सध्या धावसंख्या होती ती 41. शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावर आहे मित्र. आपण जी स्पर्धा पाहतो A1 क्वालिटीची स्पर्धा A1 भिनार आयोजित A1 ट्रॉफी 2021 च्या स्पर्धेसाठी खास करून आमचे परममित्र आहेत आरशी पाटील फाउंडेशन या संघाचे एक ऑलराऊंडर क्रिकेटर आहेत आणि TDC बँकेचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत मान्य श्री विनोदजी म्हात्रे. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात, आम्हाला लाईक करतात. धन्यवाद विनोदजी म्हात्रे. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता आणि त्याचबरोबर मला मेसेज करता. शुभेच्छांचा वर्षाव तुमच्या माध्यमातून स्पर्धेसाठी येतोय. धन्यवाद विनोदजी म्हात्रे. आरशी पाटील फाउंडेशन या संघाचे एक नामांकित अष्टपैलूचे खेळाडू आणि त्याचबरोबर TDC बँकेचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत. आज आरशी पाटील फाउंडेशन या संघाचे नामांकित खेळाडू दीपक पाटील या ठिकाणी अर्जुन उपस्थित आहेत आणि नेहमीच दिवसपूर दिवा संघाचे समर्थक म्हणून ते उपस्थित असतात. तर 4 षटकांची अंतिम मित्र धावसंख्या होते ती 41 आणि विजयाचं लक्ष 42 धावांचं. आपण पाहतात A1 ट्रॉफी भिनार 2021. चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या क्रीडा नगरमध्ये आलेले सर्व प्रेक्षक वर्ग, खेळाडू आणि व्यासपीठावरील मान्यवर या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चालू असलेला सामना आपण पाहतोय चेरोबा कोंड वर्सेस दिवा स्पोर्ट दिवा या संघादरम्यानली लढत मित्र आपण पाहतोय. पहिल्या इनिंग संपन्न झाली दिवा स्पोर्ट दिवा या संघाची. आपण पाहिली फलंदाजी 41 धावा जमा केल्या. या 41 धावा जमा करण्यासाठी तब्बल 6 गड्यांच्या मोबदला द्यावा लागला. याच्यामध्ये जर पाहिले तर उदय यांची चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता. 19 धावा सर्वाधिक त्या इनिंगमध्ये जमा केल्या. त्यानंतर कैलाश, कमल, किरण, कृष्णा, जगदीश, चिंतामण, अर्जुन या सर्वांचं योगदान लाभत आपण पाहिलं की 41 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीवरती जर एक नजर टाकली तर चांगली गोलंदाजी कोण यांच्या माध्यमातून ही पाहायला मिळाली. कारण जास्त धावा खर्च केल्या नाहीत. तिच्या फॉर्मॅटमध्ये 40-45 धावा या चांगल्या धावसंख्या दोन्ही संघासाठी मानल्या जात आहेत. तर पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर प्रताप यांनी 12 धावा खर्च केल्या, परंतु
2 गडी बाद केले. त्यानंतर राजेश यांनी 10 धावा खर्च केल्या. पंढरी यांनी आपण पाहिले तर 11 धावा खर्च केल्या आणि शेवटचा अंतिम षटक अप्रतिम हाताळण्यात आला. फक्त 8 धावा खर्च केल्या. एकंदरीत 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावरती आणि चेरेबा कोण संघास जे विजयाचं आव्हान आहे ते 42 धावांचं. तर 42 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राजेश आणि दिनेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर पाहूया या धावांचं आव्हान कशा प्रकारे पूर्ण होईल. कारण आपण पाहू शकता दिवास्पट दिवा संघाकडे ही चांगली गोलंदाजी आहे. किरण असतील, अर्जुन बुवा हे तर खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळत आहेत. तर या मॅचमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होईल आणि आपल्या संघाला आबाधित ठेवेल हे पाहण्यासारखं राहील. एक आगळ्या वेगळ्या शैलीने हाताळण्यात येतोय अर्जुन बुवा नेहमीच आपण पाहतोय. तर या मॅचमध्ये ती गोलंदाजीची धार पाहायला मिळेल का जी इतर स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. नऊ निश्चितच दिवास्पट दिवा संघाचे 9 खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. तर पाहूया कशा प्रकारे खेळ होईल. पहिल्या चेंडूच्या फेकीसाठी इथं मात्र दिशा देण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथं मात्र 2 धावांची पेनल्टी आहे. कारण 9 गड्यांनी खेळ खेळला जातोय. त्या अनुषंगाने कमीत कमी तुम्ही 10 खेळाडूंनी खेळ खेळू शकता, परंतु 2 गडी जर कमी असतील तर निश्चित 2 रनांची पेनल्टी आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू टोलण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आपल्याला. 1 धाव कंप्लीट केली जाते एका धावेने. इथं मात्र आपण पाहू शकता दिनेश स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केले जाते. 42 धावांचं लक्ष्य आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय पहिल्या षटकामधील खेळ 2 रनांची पेनल्टी दिवास्पट दिवा या संघाला लागलेली आहे. तरी एका षटकानंतर ती ऍड केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. यावेळेस इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न, इथं मात्र फलंदाज बाद होतोय सुजित. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो पंढरी आपण पाहिलं तर पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीचा हाताळला. त्यानंतर 1 धाव. इथं मात्र आपण पाहिलं तर 1 गडी बाद करतोय आणि या वेळेस चौथ्या चेंडूच्या हाताळण्यासाठी गोलंदाज अर्जुन बुवा टर्न होतोय. नवीन फलंदाज पंढरी मैदानाच्या आतमध्ये तैनात होतोय. कार्पेटच्या सहाय्याने आपण पाहू शकता स्क्वेअर लेग अंपायरच्या रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. 1 धाव कंप्लीट केली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. 42 धावांचं लक्ष्य आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय शांत क्रिकेट पाहायला मिळतोय चेरेबा कोण संघाच्या माध्यमातून. याला एकच कारण की गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते अर्जुन बुवा यांची. पाहूया पुढील चेंडूवरती काय घडतंय. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहिल्या चेंडूच्या लाईनवरती पोहोचत नाहीये. दुरून फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. निर्धाव राहतोय चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू निश्चितच गोलंदाजाचा आत्मविश्वास आहे ते वाढवेल. आत्मविश्वासाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते अर्जुन यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा टर्न होतं. इथं मात्र आपण पाहिलं त्या आत्मविश्वासाला चिरत अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. एका टप्प्याने चेंडू सीमाच्या बाहेर चौकार. धावसंख्या दाखल करते आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होते 6 या धावसंख्येवरती. आणि ज्या पेनल्टीच्या 2 धावा आहेत त्या इथं मात्र
या धावसंख्येमध्ये ऍड होतील म्हणजे धावसंख्या स्कोर होते. आता इथं पाहतोय आपण 8 धावा. चला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे खेळायला. तर पहिल्या षटकामध्ये 6 धावा आपण पाहतोय धाफलकावरती. नवीन गोलंदाज कैलाश येतोय. खूपच चांगली गोलंदाजी आणि त्याच्यामध्ये आपण पाहिल्या 6 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आणि पॅनलच्या 2 धावा एकंदरीत 8 धावा धाफलकावरती आपण पाहतोय. तर या दरम्यान आगमन होतंय सन्मान्य विजेंद्रजी जाधव साहेबांचं, माजी उपसरपंच भिनार या महान व्यक्तिमत्वाचं या व्यासपीठावरती आगमन होतंय. या क्रीडानगरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 सर. खूप छान स्पर्धा या भिनार गावच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण गाव एक मताने एक दिलाने या स्पर्धेच्या आयोजनामध्ये पाहायला मिळालं. खास करून जर पाहिले तर संदेश वखारे व त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी खूप अतोनात मेहनत घेत आहे. तर काही जण स्पर्धा पुढे तर काही स्पर्धा मागून भूमिका आपली बजावत आहेत. तर आपण एकदा गोलंदाज टर्न होतोय. या वेळेस चेंडूला टर्न केलेला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केलेला आहे. इथं मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाही. थोडीशी तारांबळ उडालेली होती क्षेत्ररक्षणामध्ये, परंतु एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने धावसंख्या स्कोर बोर्डवरती आपण पाहू शकता 9 धावा. 42 धावांचं लक्ष आहे. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेले आहेत. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. जोपर्यंत चेंडूला उचली करेल तोपर्यंत आपण पाहू शकता एकच धाव घेतली जाते. निश्चित आपण पाहतोय जिथे एक धाव आहे तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायला हवा आहे, परंतु तसं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. या एक एक धावा खूप महत्वाच्या असतात. अंतिम क्षणामध्ये या धावा निश्चित संघासाठी घातक ठरू शकतात. परंतु पाहूया यावेळेस क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. चेंडू मध्ये ट्रॅव्हल्स होत आहे. कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये 4 धावांसाठी.
या चौकारच्या सहाय्याने धावसंख्या होते धावफलकावरती 14 धावा. यावेळेस चेंडूला भिडकावून दिलं पाहतोय आपण. काऊ कॉर्नरमध्ये चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट झालेला आहे. इथं मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय घडते पाहूया. आणि अचूकरित्या 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावने धावसंख्या 16 या कडेवरती आपल्याला पाहायला मिळते. 42 धावांचं लक्ष आहे. पंढरी आणि संजय ही जमीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्लोली बट शुअरली विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते. काही हे पाहण्यासारखं राहील. दिवा या संघाची गोलंदाजी ही चांगली पाहायला मिळते. त्याचबरोबर या ओव्हरमध्ये एक चौकार सुद्धा पाहायला मिळालेला आहे. एकंदर धावसंख्या जर पाहिली तर 16 धावसंख्या पाहायला मिळते. 42 धावांचं लक्ष आहे. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मात्र आपण पाहू शकता शॉर्ट मिडॉनच्या रिझन मध्ये येतोय. एक धावा अजून आखाड्यामध्ये जुळते. षटक क्रमांक समाप्त होतो. दुसरं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 17. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 25 धाव्यांची गरज आहे. 2 ओव्हरमध्ये 25 धावा बनतील का हे पाहण्यासारखं राहील. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे अचूक टप्प्याचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. त्या अनुषंगाने इथं मात्र थोडंसे बाजू जी आहे ती दिवाची मजबूत पाहायला मिळते. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहतोय आपण. अजूनही 25 धावेची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी. जोपर्यंत मित्र म्हणेन संजय खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत दिवा संघाला धोक्याची घंटा निश्चित असेल आणि चेरुबाग कोण संघासाठी एक तारणहार म्हणून एक कामगिरी निभावी लागेल. संजय यास 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 25 धाव्यांची गरज आहे. यावेळेस चेंडूला टर्न केलेला आहे. चेंडू गॅप मध्ये जातोय. चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर. एक चौकार. उदयनच्या पहिल्याच चेंडूवरती आपण पाहू शकतो का चौकार येतोय. धावसंख्या होती ती 21 धावा. या वेळेस पॉइंट मध्ये चेंडूला ढकलून काढलेला आहे. पहिल्या धावेच्या प्रयत्नामध्ये बघूया काय घडतंय. फलंदाज बाद होतोय. निश्चितच
पोगाव गावचे एक महान व्यक्तिमत्व या ठिकाणी आगमन होते संतोषजी उमराटकर साहेबांचं या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम उमराटजी. यावेळेस पहिल्या चेंडूवरती येतोय आणि घणाघाती प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू मात्र सीमारेषे बाहेर जातोय. चौकार. विशाल है कबरा नजीब है तुझावरी तवरा नव विशाल है कबरा नजीब है तुझावरी तवरा डोंगरचे माऊले माझे कांड्याचे माई माऊले डोंगरचे माऊले बॅक टू बॅक आपल्याला या ओव्हर मध्ये जर विचार केला तर आपल्याला दुसरा चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर धाव घेताना फलंदाज बाद झाला होता रनआउटच्या स्वरूपाने. इथं मात्र एक चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 25 धावा. इथं मात्र चांगला चेंडू हाताळताना दिसतोय आपण. उदय उदय यांच्या गोलंदाजीचा मित्रपणे 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. 5व्या चेंडूची फेकीसाठी वलतोय. धावसंख्या येते 25 या आकड्यावरती. या वेळेसही चांगला फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि इथं मात्र आपण पाहिलं तर 2 धावा जमा करतायत चेराबा कोण संघाचे फलंदाज. 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती 27 पाहायला मिळते. 42 धावांचं लक्ष आहे. षटक क्रमांक 30 चालू आहे आणि या षटकातील अंतिम चेंडूची फेकी उदय हा गोलंदाज करण्यासाठी तयार होत आहे. 7 चेंडूने विजयासाठी 15 धावांची गरज आहे. या चेंडूवरती सर्व काही निर्भर आहे. या सामन्याचा क्लायमॅक्स पाहूया कशा प्रकारे खेळून काढतील फलंदाज. इथं मात्र दुरून फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून गेला षटकाच्या हातामध्ये. निर्धाव राहतो चेंडू. येणारे चेंडू मात्र आपण पाहू शकता 6 आणि विजयासाठी 15 धाब्यांची गरज आहे. तर या पंढरी बोरी साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सहा चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. या 15 धावा थांबवण्यासाठी किरण या गोलंदाजाला नियुक्त केलेला आहे. तर पाहूया 15 धावां
कशा प्रकारे पूर्ण होतील की किरण हा या धावा थांबवेल. परंतु आपण जर पाहिले तर संजय जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत मात्र दिवा संघाला थोडासा धोका आहे. तर पाहूया कशा प्रकारे खेळून काढतोय संजय. यावेळेस आपण पाहिलं चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे. थ्रो मात्र चांगला झालेला आहे. नाही इथं मात्र पाहू शकता आपण चांगला फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. पाच चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र पाहू शकता जात सीमारेषा बाहेर. चौकार. इथं मात्र आता विजयासाठी जर लक्ष पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 धाव्यांची गरज पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावा हव्या होत्या आणि आता मात्र चित्र पाहायला मिळतंय 4 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. गोलंदाज टर्न होतय. इथं मात्र ऑनसाइडला चेंडूला भिडकावून दिलेलं आहे. खाली रिझन आहे. पाहूया एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथं मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. चेंडू मात्र जात सीमारेषेकडे. पाहूया अडवेल का. जोपर्यंत चेंडू अडवला जात तोपर्यंत चेंडू मात्र सीमारेषे बाहेर. ओव्हरतोरच्या माध्यमातून हा येतोय चौकार. एकंदरीत या चेंडूवरती पंच किती धावा. बोला बोला जय जय हनुमान. निश्चित पाहू शकता आपण कशा प्रकारे थ्रो केला होता आणि चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे गेला. या चेंडूवरती मिळाल्या 6 धावा. लक फॅक्टर जे आहे ते आपण पाहतोय चेरोबा कोण संघाच्या बाजूने लागताना पाहतोय आपण. येणारे चेंडू आहेत 3 आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज. 6 चेंडूमध्ये 15 धाव्यांची गरज असताना इथं मात्र पाहिलं आपण कशा प्रकारे खेळ पाहायला मिळाला आणि आता मात्र 3 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. देवेंद्र या वेळेस स्ट्राईक वरती पाहतोय आपण. एक चौकार आणि ह्या मिळाल्या आपल्याला ओव्हरथ्रोच्या माध्यमातून 6 धावा. त्याच्या अकाउंट मध्ये 10 धावांवरती खेळतोय. या 4 धावांवरती खेळतोय. यावेळेस आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने चेंडूला दिशा दिली होती. त्याहून अधिक चांगलं उदयांचं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहूया काय करते. मात्र थोडस अदक्ष पाहायला मिळालं होतं आणि या पद्धतीने आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होत आहेत. खूप चांगली रनिंग विकेट पाहायला मिळाली देवेंद्र यांची. आणि इथं मात्र विजयाचं जे समीकरण आहे 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे.
2 चेंडू 2 धाव्यांची गरज. सामना थोडासा चुरशीचा पाहायला मिळतोय. अंतिम क्षणामध्ये या ओव्हरमध्ये 15 धावा हव्या होत्या, परंतु काहीसा लक फॅक्टर आपण पाहायला मिळाला. चेरोबा कोण संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक लकीली ओव्हरच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळाला आणि या सामन्याचं समीकरण जे आहे ते चेरोबा कोण संघाच्या बाजूने झुकताना आपण पाहिलं. परंतु इथनं मात्र आपण जर विचार केला तर 2 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. 42 धावांचं लक्ष असतानाही सामना मात्र आपण पाहू शकता अंतिम क्षणामध्ये येताना पाहतोय. एक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये अर्जुन कैलास आणि उदय यांच्या माध्यमातून. किरण मात्र थोडासा मागणार ठरताना पाहायला मिळतंय आपल्याला, कारण आतापर्यंत 13 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत आणि 2 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज आहे. चला सामना ताबडतोब चालू करायचा आहे. या चेंडूवरती पंचाने 1 धाव घोषित केलेली आहे. तर आपण पाहिलं की मागच्या चेंडूवरती ज्या 2 धावा घेतल्या होत्या त्याच्यामध्ये एका फलंदाजाने स्ट्राईक सोडली नव्हती. त्या कारणास्तव आपण जर पाहिलं तर एकच धाव दिलेली आहे. म्हणजेच येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी जे समीकरण आहे ते एका धावेने वाढलेलं आहे. 3 धावा हव्या आहेत 2 चेंडूंमध्ये. येतोय स्ट्राईक वरती किरण तयार होते गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस फुल टॉस डिलिव्हरी आहे. मिडविकेटच्या रिझल्ट मध्ये टोलेलं आहे. थोडंसं पंबलिंग पाहायला मिळतंय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथं मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. एक चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. थोडासा सामना इथं मात्र चुरशीचा पाहायला मिळतोय, कारण देवेंद्र जो आहे तो नॉन स्ट्राईकला थांबलेला आहे. याचा फायदा कुठेतरी दिवा स्पोर्ट दिवा या संघाला होईल. बनवाव्याच लागतील. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा संघनायक आपण यायचा आहे नाणेफेकीसाठी. एक चेंडू आणि 2 धाब्यांची गरज आहे. नवीन फलंदाज संदीप मैदानावरती पाहायला मिळतोय. किरण मात्र थोडासा चांगली गोलंदाजी करताना पाहतोय अंतिम क्षणामध्ये. अवया काय घडेल या चेंडू मागे सर्व काही या सामन्याचं निर्भर पाहायला मिळतंय. चेरोबा कोण की दिवा स्पोर्ट दिवा याचं चित्र मात्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल. शेवटच्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळालं सर्व काही घडत असताना 15 धावा बाकी असतानाही त्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं ओव्हरच्या माध्यमातून 6 धावा मिळाल्या. इथं मात्र
मॅचचं जे चित्र होतं ते चेरोबा कोण संघाच्या बाजूने झुकलं होतं आणि यावेळेस जर पाहिलं आपण तर एक चेंडू आणि 2 धावांची गरज आहे.
हॅलो हॅलो
चला जो काय निर्णय ताबडतोब घ्यायचा आहे, आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा. आज फायनलचा दिवस आहे. जास्त वेळ घेऊ नका. जे काय निर्णय ताबडतोब घेऊन कमिटीकडे कळवायचा आहे. अंपायर काय निर्णय? 2 रनांची पेनल्टी कोण संघाला? 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता होते. या 2 धावाच्या पेनल्टीने थोडीशी चुकी किती महाग पडते पाहू शकता आपण. एक चेंडू आणि इथं मात्र पाहू शकता आपण गोल्डन बाउंड्री हवी आहे 4 धावांची. पाहूया 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. गोलंदाज किरण टन होत आहे. यावेळेस पाहू शकता चेंडू हवेमध्ये आहे आणि हा चेंडू मात्र सीमारेषे बाहेर चौकार. अप्रतिम फटका पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक मात्र तैनात होते परंतु चेंडूला अडवता आलं नाहीये. झेल घेण्यासाठी गेले आणि इथं मात्र झेल तर घेतली नाहीये परंतु एका टप्प्याने चेंडू मात्र सीमा पार चौकार.
तर नाणेफेकीसाठी यायचं आहे दोन्ही संघाच्या संघ नायकाने आणि हा